चैनल अगेन. आम्ही आता निघालोय गावाला आफ्टर अ लॉंग टाइम. दसरा आहे आणि गाईस सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता आम्ही निघालोय गावाला. माझ्या पप्पाने लगेच गॉगल घातला. व्लॉग चालू झाला. बबल्या हा जा बबल्या तिकडे बघ काय माझी मम्मी थोडीशी आजारी आहे. पडला असता. आणि सगळ्यात जास्त अतिउत्साही माणूस म्हणता नाही येणार, अतिउत्साही प्राणी हा की त्याला सगळीकडे बघायचं असतं. पण अंदाज नाही सारखं पडतंय खाली. ब्रेक दाबला की बबलू पुढं. गाईस तर आम्ही आता निघालोय गावाला. तर गावाला जाता हा बघा किती बाहेर गेला लक्ष नसताना. चिकू घे त्याला, पकड ग त्याला. सगळ्या गावाला जाताना आमचं मेन रिच्युअल जे आहे ते म्हणजे जाताना वडापाव खाणे. सो सुरलीचा घाट आहे. सुरलीचा घाट संपल्या वडापाववाला एक असतो. आम्ही त्याला कॉल करून सांगितलं आम्ही यायला लागलो वडापाव तयार ठेव. सो तिथला बेस्ट वडापाव असतो तिथं. आणि बॅकग्राऊंड आणि गाईज लुक ॲट द व्ह्यू. हा पण व्ह्यू कसा बसलाय. आम्ही दररोज गाडीत खातो वडापाव पण आज इथं आलोय आत खायला जस्ट बिकॉज बबलू नाही खाऊन देत. यावरे बघा कशी अतिशय सुंदर वडापाव आहे तिथला. 2 मिनिट जरा गॉगल घालतो मला. आता अतिशय सुंदर वडापाव इथला. आणि हे काय करायचं तुम्ही कधी ह्याला निघाला विटा साईडला जर निघाला तर आपल्या ह्याचं नाव काय आराध्या. तर आराध्या वडापाव सेंटर म्हणून आहे तिथं. सुरलीपासून थोडं पुढं विट्याला जाताना खंबाळे पाटील तिथं MIDC तिथं अतिशय सुंदर वडापाव मिळतो. गरम गरम वडापाव मिळतो इथं. येत चला. ओके मी तुम्हाला खाऊन दाखवतो वडापाव कसा खायचा असतो. असं घ्यायचं आणि गॉगल घालून वडापाव खायचा. गाडीत ठेवलं पण बबलू बघा. बबलू म्हणण्यावर आलोय. त्याचं सगळं लक्ष इकडे आहे. मला सोडून कशी खायचं. इथं बदक आहेत बदक. इकडे पण आहे काय कुठे गेला हा बघा. हा इकडे विटा साईडला येत असाल तर मस्ट विजिट इथे बर का. कारण आय बेट यू इथला वडापाव एवढा छान आहे. आणि असं छोट्या छोट्या जागांवरचा वडापाव खूप छान लागतो. गाईस दुकान कडेगाव MIDC. येस कडेगाव MIDC. तर पेट्रोल पंप आहे. तर पेट्रोल पंप तिथं. येस गाईस हा सुरलीचा घाट झाला कडेगाव MIDC लागती बरोबर तिथे आहे स्टार्टलाच. आणि खूप छान वडापाव म्हणजे बेस्ट वडापाव. ते गरम गरम बनवून देतात. अजिबात शिळा वगैरे वडापाव देत नाहीत. आणि आराध्यामध्येच आहे शेजारी वगैरे नका. गाईज दाखवते थांबा मी कशी बसले ते सी. आणि गाईज आता असू दे जर हे छोट्या छोट्या दुकानांपेक्षा मोठ्या दुकानांपेक्षा अशा छोट्या दुकानांमधले वडापाव खूप छान लागतात जेन्युइनली. तुला काय म्हणायचं. इवन दो कराडमध्ये ना असेल ते छोटा स्टॉल आहे कृष्णा वडापाव म्हणून. तर ऍक्च्युली त्याचा स्थलांतर झालंय थोड्या वेळासाठी. आपल्या दत्त चौकात आहे कृष्णा वडापाव. तिथला वडापाव बेस्ट दी बेस्ट. तिथला वडापाव आपल्या तळबीडकरचा वडापाव. आणि देन तळबीडकर म्हणजे कुठलं ओगलेवाडीतला वडापाव. रॉक्सी घाबरायला लागल्या बबलूला. आई हाय कर. हाय घरी काय हाय हाय हाय. ओ काय बोल की बोल. बबलूचा नवीन मित्र झालाय हे बघा. आणि ऑक्सी त्याला भुंकतोय आणि बबलू त्याच्यासोबत खेळायला लागलाय. ये रिश्ता क्या कहलाता है. किती बबलू खुश आहे बघा. किती खुश आहे तो. ऑक्सी इकडून बसतोय जाऊ नकोस. ऍक्च्युली तो महाग आहे तो काय नाही करणार पण बबलू वेडा आहे. गाइस द सनसेट फ्रॉम आवर टेरेस इज जस्ट इनसेन. तुम्हाला दाखवते वेट.
एव्हरीथिंग, सनसेट, सनराईज, एव्हरीथिंग. अरे मंद, मी काय सांगतेय, आमच्या टेरेस वरून सनसेट असू दे, सनराईज असू दे, सगळंच छान दिसतं. प्रत्येक व्ह्यू. वेट, मी जरा उतरते खाली. से हाय. ब्लॉग मध्ये त्यांना आपण हाय करूया म्हणजे आपल्याला हाय करूया. काय झालं ग? हाय कर. तू हाय कर. प्रते हाय करा. हाय. गाईज, आय कॅन बेट यू, एवढं छान फार्म हाऊस, मी कौतुक नाही सांगते बट एवढं छान फार्म हाऊस. प्लस गाईज, दिस व्ह्यू इज जस्ट एव्हरीथिंग. म्हणजे मी डिस्क्राईब सुद्धा नाही करू शकत आहे. लाईक माय लव्ह फॉर दिस काइंड ऑफ व्ह्यू इज ऑन अनदर लेवल. आणि ही आहे आमच्या आंब्याची बाग इकडे पूर्ण. दिस इज ऑरी. छोटा ऑरी कोण आहे? छोटूशा. कसा बसलाय तो? ओ, घरातले बिलवे दाखवते का मला. दिस इज ऑरी, दिस इज किट्टू, दे आर सोनू मनू. अजून एक आहे, अजून एक कुठेतरी गेलं. आलं इकडं. गाईज, दिस इज अ लाईफ सेवर. खरं सांगते, अजिबात झाडू वगैरे मारायची गरज नाही. दिस इज व्हॅक्युम क्लीनर पण उलटा चालतो. ते भीता येत. गाईज, मांजराला भीती दाखवायची टेक्निक आहे बघा. दिदे किट्ट्या हे करतो. हा किट्टू बघा, हा किट्टू एक नंबरचा नालाय काय. इकडे हा किट्टू आता दाखवा मी कशी बदला की ते. हा माझ्या मम्मीला चाललाय, पप्पाला चाललाय, बबलीला चाललाय. बघा आता तो रडतो बघ. नको ना ग. काहीच कोणाच्या बापाला न घेणार. बस बस, नको ह्या रूम मध्ये नको ग. खाली जातो. मांजरांना दाखवायचं बघा. ही मांजरं चावतात बरं का. आता मांजराला गप. आता आम्ही निघालोय दुसऱ्या जागेला. गाईज, ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वैष्णवी, साक्षी आणि प्रतीकनं दिलेली. खूप छान आहे, खूप. गाईज, हा अरे बघा माझ्या सगळीकडे फिरतोय माझ्या पाठीपाठी. काय भूक लागली तुला? आणि त्याला कळतं एवढंच आहे तरी सुद्धा. आणि हे गाडं एवढं मोठं झालं तरी ह्याला कळत नाही. दिस इज अ पर्सनल मिरर. डिनर टाइम. डिनर टाइम. थोडं सबर रखो. सबर, सबर का फल मीठा होता. दिस इज द मेन्यू. छान झाले जेवण. आणि हे बनवलंय राण्यात तो दी शेफ, ॲडव्होकेट इन ब्रॅकेट शेफ. भाकऱ्या बाय माय मम्मी. आणि आई तुझं कांदा चॉपिंग बाय माय आई.